द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची सुंदर कथा। द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्याचा अंगठा का मागितला, आज आपण ते पुढे बघूया। एक आदिवासी मुलगा गुरूंच्या शोधात असतो आणि त्याला द्रोणाचार्य भेटतात। गुरुजी, मला तुमचा शिष्य व्हायचंय। नाही, मी फक्त राजकुमारांना शिकवतो। हताश झालेला एकलव्य द्रोणाचार्यांची एक मातीची प्रतिमा तयार करतो आणि त्या प्रतिमेसमोर अखंड अभ्यास सुरू ठेवतो। आपले गुरु आपल्या सोबत आहेत या विश्वासाने त्याचा अभ्यास सुरू होतो। एकदा द्रोणाचार्य त्यांच्या सर्व शिष्यांना घेऊन अरण्यात सरावासाठी येतात। तिथे एकलव्य त्यांच्याच प्रतिमेसमोर त्यांना धनुर्विद्येचा सराव करताना दिसतो। एकलव्य हा अर्जुनापेक्षाही जास्त चांगला धनुर्धर होऊ शकतो हे द्रोणाचार्यांच्याही लक्षात आले। एकलव्याची विद्या बघून अर्जुनाचा चेहरा तर अगदी फिक्का पडला होता, पण द्रोणाचार्यांनी हे ओळखले आणि एकलव्याला गुरुदक्षिणा मागितली। आणि गुरुदक्षिणेत द्रोणाचार्यांनी काय मागितले बघा, तुझा उजव्या हाताचा अंगठा। ठीक आहे गुरुजी। आणि निष्ठावंत गुरुभक्त असलेल्या एकलव्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून दिला। द्रोणाचार्यांनी जे केलं ते तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।